नमस्कार, मी शिल्पा वाघमारे, टीम नवसंवाद. टीम नवसंवाद तर्फे जो नवीन विचारमंच सुरू करण्यात आलेला आहे, या मालिकेमध्ये आपल्या समाजामध्ये आपल्या बरोबरच वावरणाऱ्या पण थोडंसं हटके कार्य करणाऱ्या व्यक्तींशी आपण संवाद साधत आहोत. आणि याच मालिकेमध्ये आज जे आपलं दुसरं पुष्प आहे, त्या अशा व्यक्तीबरोबर आपण संवाद साधणार आहोत ज्याने खूप कमी वयामध्ये समाजकार्याचा वसा हाती घेतलेला आहे. ज्या क्षेत्रामध्ये किंवा ज्या शब्दांबद्दल आपण बोलण्यासाठी 4 वेळेस विचार करतो, ते क्षेत्र अशा व्यक्तींनी समाजकार्यासाठी वापरलेलं आहे. आणि खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे की अशा क्षेत्रामध्ये म्हणजे जे की महिलांशी निगडीत आहे, पण ते एका पुरुषाने केलेलं आहे हे क्षेत्रामध्ये एवढं मोठं कार्य. आणि खरंच या गोष्टीसाठी आपल्याला खूप छान वाटतं की आपण आज त्या व्यक्तीशी बोलत आहोत किंवा त्या व्यक्तीबद्दल आपण अजून जाणून घेणार आहोत. आणि या आमच्या नवसंवादच्या या विचारमंचाने एखाद्या जरी व्यक्तीच्या विचारांमध्ये जरी परिवर्तन झालं तरी आज आपला हा कार्यक्रम किंवा हा संवाद सार्थकी लागेल असं मला वाटतं. तर चला, जास्त वेळ नाही आम्ही घेणार तुमचा. आपण त्या व्यक्तीशी बोलूया ज्यांचं नाव आहे सचिन आशा सुभाष, जे की समाजबंध या संस्थेचे संस्थापक सुद्धा आहेत आणि त्यांनी बरीच कार्य केलेत. तर आपण त्यांच्याकडूनच समजून घेऊया की सचिन, सर्वात अगोदर तुझ्या म्हणजे कार्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा. आणि त्यासाठीच आमचं जे हे नवीन विचारमंच आहे त्यामध्ये तुझं सर्वात अगोदर स्वागत. आणि सचिन, तू नवोदयचाच विद्यार्थी आहेस, मी पण नवोदयचीच विद्यार्थी आहे. तर आज मला तर काही नाहीये, पण ज्या व्यक्तींना माहित नाहीये नवोदय काय आहे किंवा त्यांना आपल्याला हे नवोदय एवढं का स्पेशल वाटतं, तर मला तुझ्याकडून एकदा जाणून घ्यावं वाटतं की तुला काय वाटतं तुझ्याबद्दल आणि नवोदयबद्दलच्या काय भावना आहेत त्या मला नक्की सांगशील. नमस्ते शिल्पाताई आणि सर्वांना माझा जय जगत. आज मी आपल्या सर्वांसमोर इथं बोलतोय, जे काही बोलणार आहे आणि जेही काही मी करतोय त्याचं सर्व श्रेय मी माझ्या शाळेला म्हणजे नवोदयला देतो. आपण म्हणाल की सर्वच जण कुठल्या ना कुठल्या शाळेत जातात, पण नवोदयची मुलं आपल्या शाळेविषयी कायमच इतकं भरभरून आणि चांगलं का बोलतात. तर मला तुम्हा सर्वांना सांगायला आवडेल की नवोदय ही फक्त आमच्यासाठी शाळा नसून ते 7 वर्षासाठीचं आमचं दुसरं घरच बनलेलं असतं. त्यामुळे तिथलं जे रुटीन असतं तेच आमचं आयुष्यभरासाठीचे संस्कार त्याच्यातून आम्हाला घडतात किंवा आमच्या आयुष्याला एक जे वळण किंवा शिस्त लागते ती सगळी तिथून लागते असं मला वाटतं. आमच्या शाळेच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ एक वाक्य लिहिलेलं असतं, ते म्हणजे कम टू लर्न अँड गो टू सर्व, म्हणजे शिक्षणासाठी या आणि सेवा करण्यासाठी इथून जा. आणि मला वाटतं की ते वाक्य आम्हाला खूप काही सांगून जातं. आमची नवोदयची जी शाळा आहे ती केंद्र सरकारच्या HRD मिनिस्ट्रीच्या अंडर येते आणि सामान्य जनतेच्या करातील पैशामधून त्या सर्व शिक्षणाचा खर्च केला जातो. 7 वर्ष मुलं तिथं राहतात, जेवतात, शिकतात आणि बऱ्याच काही ॲक्टिव्हिटी करतात. त्या सर्व खर्च हा सामान्य जनतेच्या कराच्या पैशातून केलेला असल्यामुळे तिथल्या मुलांना या परिस्थितीची बऱ्यापैकी जाणीव असते आणि आपण या देशाचं, या समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना स्वाभाविकपणेच इतर शाळातील मुलांपेक्षा त्या नवोदयच्या मुलांमध्ये जास्त असते, जशी माझ्यातही ती होती आणि त्याचंच रूप म्हणजे माझं आजचं काम आहे. तर मला त्यासोबतच हेही सांगायला आवडेल की नवोदयमध्ये प्रत्येक मुलाचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे जास्त लक्ष दिलं जातं. म्हणजे फक्त ॲकॅडमिक्समध्येच नवोदयची मुलं पुढं असतात असं नाही, पण त्याचबरोबर वेगवेगळ्या कलागुण असतील, म्हणजे संगीत असेल किंवा चित्रकला असेल किंवा खेळ असतील, त्या खेळांसाठी, त्या संगीतासाठी किंवा कम्प्युटरचं स्किल असतील, शिकवणं असेल, त्या सगळ्यांमध्ये नवोदयच्या करिक्युलममध्ये स्पेशल वेळ आहे. त्यासाठी स्किल्ड टीचर्स तिथे आहेत आणि त्यामुळे मुलाचा सर्वांगीण विकास होतो. सर्व जिल्ह्यातली वेगवेगळ्या गावातली मुलं एका ठिकाणी एकत्र राहत असतात, एकत्र शिकत असतात. त्यामुळे तिथे जाती किंवा धर्माचा कुठलाही भिंत त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये कधी कोणाला जाणवत नाही. आणि इनफॅक्ट मला तर असं वाटतं की 12वीपर्यंत मुलांना जात आणि धर्म एकमेकांचे माहीतही नसतात आणि त्यामुळे जातीभेद असेल किंवा कुठलाही प्रकारचा अजून भेदभाव असेल तो नवोदयमध्ये असताना दिसत नाही. आणि त्यामुळेच नवोदयच्या मुलांमध्ये ती एक सर्व एक असल्याची बंधुभावतेची भावना जास्त असते. त्याचबरोबर नवोदयमध्ये
वेगवेगळ्या प्रांतातले शिक्षक असतात. म्हणजे फक्त महाराष्ट्रातील मराठी भाषा बोलणारे शिक्षक असतात असं नाही, तरी कोणी उत्तर प्रदेशमधील असेल, कोण पंजाबमधील असेल, कोणी आंध्रातलं असेल, कोणी तमिळनाडूतलं असेल. आणि ह्या सर्व शिक्षकांमुळे तिथला इंग्लिश हिंदीचा जो प्रभाव लहान मुलांवर लहान असल्यापासूनच मुलांवर पडतो आणि एक सर्वच प्रांतांविषयी, भारताविषयी जी राष्ट्रीय एकात्मतेची भावना मुलांमध्ये येते ती खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे नवोदयची मुलं सर्व लोकांना सामावून घेण्याची त्यांची भूमिका असते किंवा कुठेही गेलं तरी तिथे स्वतःला सामावून घेण्याची आणि त्या स्थितीमध्ये रुळण्याची आणि तिथे चांगलं काम करण्याची त्यांची मनस्थिती राहते, भूमिका राहते. आणि त्यामुळेच मुलं कुठंही जाऊ शकतात. आणि मला वाटतं की ह्याच काही नवोदयमध्ये शिकलेल्या गोष्टी आहेत ज्या मला सामाजिक काम करताना पूरक ठरल्या. सामाजिक कामात टिकायला मला त्या गोष्टींनी मदत केली आणि म्हणून मी जे काही छोटं मोठं काम समाजबंधाच्या माध्यमातून करतो आहे ते मी करू शकतो. आणि ह्याचं बीज कुठं खरंच रोवलं गेलं असेल किंवा अंकुरलं असेल तर ते माझ्या शाळेमध्ये, नवोदयमध्ये असं मला वाटतं. त्यामुळं मी नेहमीच नवोदयमधील अभ्यासक्रमाचा, नवोदयमधील वातावरणाच्या प्रति ऋणी आहे. नवोदयमधील शिक्षकांच्या, माझ्या विद्यार्थी मित्रांच्या प्रति ऋणी आहे की त्यांच्या सगळ्या त्या वातावरणामुळे, सगळ्या गोष्टींमुळे मी इथपर्यंत आज आहे असं मला नेहमी वाटतं. बरोबर आहे सचिन, तू जे काही म्हणतोयस ते. कारण का, कम इन टू लर्न आणि गो आउट टू सर्व हेच म्हणलेलं आहे. आणि याचाच प्रत्यय तू तुझ्या या जीवनामध्ये करून देतोयस, जे काही समाजकार्य तू करत आहेस. आणि इथं नवोदयचा प्रत्येक विद्यार्थी याच पावलावरती पाऊल टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय की समाजाचं आपण काहीतरी देणं आहोत आणि यासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. आपल्या या संवाद मंचामध्ये मला आणखीन तुझ्या समाजबंध या कार्याबद्दल जाणून घ्यायची खूप इच्छा आहे. कारण आमच्या बरोबरच जे काही श्रोते इथे ऐकत आहेत आपल्याला, तर त्यांना पण ह्या समाजबंधाबद्दल थोडीशी अजून माहिती भेटली तर नक्कीच आवडेल आम्हाला ऐकायला. तर प्लीज आम्हाला सांगशील की काय आहे नेमकं समाजबंध, तू यामध्ये काय काय काम करतोयस, आतापर्यंत काय काय केलेलं आहे, याबद्दल थोडंसं सांगशील. असं मी म्हणालो की कम टू लर्न अँड गो टू सर्व हे आम्हाला नवोदयमध्येच आमच्या मनावर बिंबलेलं असायचं. आणि तेच घेऊन मी उच्च शिक्षणासाठी पुण्यात आलो. जेव्हा मी पुण्यात आलो तेव्हा मी स्वतःला कायम 2 कसोट्यांवर तपासून पाहायचो की एकतर आपल्या देशामध्ये, आपल्या समाजामध्ये काय काय अडचणी आहेत. म्हणजे आपण पाहतो की घरात नवरा बायकोला मारतो, त्यापासून ते दारू पिण्यापासून ते दहशतवादापर्यंत सगळ्याच क्षेत्रामध्ये काही ना काही समस्या आहेत. पण दुसरी कसोटी अशी की त्यातल्या कुठल्या समस्येवर मी आत्ता यावेळी काम करू शकतो आणि मग त्याच्यातला जो लसावी निघेल त्याच्यावर मी काम करायचं. आणि असं करत असताना छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज करायचो. त्यातच मी समाजबंध नावाची माणुसकीची भिंत ही कन्सेप्ट ही पहिली महाराष्ट्रात, पुण्यामध्ये मी सुरू केली आणि त्याच्यानंतर ती प्रचंड व्हायरल झाली आणि बऱ्याच लोकांनी तशा प्रकारच्या भिंती सुरू केल्या. पण मी ते कपडे घेऊन आदिवासी वाड्यांवर आमची समाजबंधची टीम ती वाटायला जायची. ते करत असताना असं आमच्या लक्षात आलं की या लोकांच्या अडचणी वेगळ्या आहेत आणि आपण काम करतोय ते वेगळं आहे. तर मग त्या लोकांच्या अडचणी काय आहेत हे आम्ही जेव्हा जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर मग आदिवासी आणि ग्रामीण भागातल्या लोकांमध्ये आरोग्य आणि शिक्षण हे 2 मोठे प्रश्न आहेत हे आम्हाला जाणवलं आणि त्या प्रश्नांवर काही काम करता येईल का याचा आमचा शोध सुरू झाला. त्याच दरम्यान आम्ही नॅशनल हेल्थ रूरल मिशनचा एक सर्वे वाचला, ज्यानुसार भारतातल्या फक्त 12% मुली मासिक पाळीच्या, मुली आणि महिला मासिक पाळीच्या दरम्यान हायजेनिक मेन्स्ट्रुअल प्रोडक्ट वापरतात. म्हणजे 88% महिलांपर्यंत अजूनही सॅनिटरी पॅड पोहोचलेलं नाही आहे. हे जेव्हा मला समजलं तेव्हा मला धक्काच बसला आणि मी असं ठरवलं की या विषयावर आपण काहीतरी कॉन्क्रीट काम करूयात. मग जेव्हा आम्ही परत समाजामध्ये जाऊन या विषयांचा अभ्यास करायला लागलो तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की एकतर मार्केटमध्ये जे काही पॅड मिळतात ते बऱ्याच मुलींना आणि महिलांना परवडत नाहीत. जरी परवडत असेल तरी मध्यमवयीन मुलींना, महिलांना ते मेडिकल स्टोअरमधून आणायची लाज वाटते आणि शिवाय बऱ्याच महिलांना याविषयी जागरूकताच नाही आहे. आणि त्यामुळे या 3 घटकांवर या विषयाच्या अनुषंगाने आम्ही काम करताना पाळीचा जागा स्त्री अस्तित्वाचा हे समुपदेशन सत्र आम्ही एक डिझाईन केलं, जे आम्ही ग्रामीण भागातल्या, आदिवासी भागातल्या मुली व महिलांसोबत जाऊन घेतो, ज्याच्यामध्ये मासिक पाळी काय येते, कशी येते आणि त्यापासून ती पूर्ण इत्थंभूत शास्त्रशुद्ध माहिती त्यांना दिली जाते. आणि त्याचबरोबर पाळीकडे बघण्याचा शास्त्रीय दृष्टिकोन त्यांच्यामध्ये तयार करण्याचं काम आम्ही त्या सत्राच्या माध्यमातून करतो. पण केवळ माहिती देऊन हे भागणार नाही आहे याची जाणीव आम्हाला आहे आणि म्हणूनच आम्ही पुण्यामध्ये जुन्या कपड्यांपासून कापडी सॅनिटरी पॅड बनवण्याचा प्रकल्प सुरू केला, ज्याचं आशा पॅड असं मी त्याला आईच्या नावावरून नाव दिलं. आणि ते मग आशा पॅड आम्ही त्यांना मोफत वापरायला देतो आणि
ते कसं घरच्या घरी बनवता येईल याचं प्रशिक्षणही आम्ही त्यांना देतो, जेणेकरून त्या आमच्यावर डिपेंडंट न राहता कायमस्वरूपी ते बनवून आयुष्यभरासाठी वापरू शकतील. आणि मग अशा पद्धतीने ह्या 3 टप्प्यामधलं काम करताना आम्ही पुण्याच्या आसपासच्या आदिवासी गावांमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये जातो. शिवाय गडचिरोली, नागपूर या भागातल्या काही माडिया गोंड जातीचे तिथे आदिवासी लोक आहेत, त्यांच्यासोबतही जाऊन हे काम करतो. आणि सध्या रायगडमध्ये आम्ही हे काम सुरू केलेलं आहे. मासिक पाळीच्या बाबतीत आपल्या समाजामध्ये, मग ते ग्रामीण असो, शहरी असो किंवा आदिवासी असो, त्या सर्व ठिकाणी आपल्याला काही ना काही अंधश्रद्धा दिसतात. मासिक पाळीच्या बाबतीत महिलांना, मुलींना त्या काळात दुय्यम वागणूक दिली जाते, भेदभाव पाळला जातो. आणि त्या सगळ्यामुळं मुलींचं, महिलांचं जे खच्चीकरण होतं, जो शारीरिक त्रास त्यांना होत असतो, त्याच्यात आणखी मानसिक त्रासाची भर पडते. आणि त्यामुळं मासिक पाळीत आवश्यक असणाऱ्या 3 गोष्टी म्हणजे एकतर सकस आहार, स्वच्छता आणि आराम, ह्या 3 गोष्टी त्यांना अजिबात मिळत नाहीत. आणि त्याच्या उलट बाकीच्या गोष्टी महिलांसोबत होत असतात. हे होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. मासिक पाळीविषयी महिलांनी खुलेपणाने बोलावं, स्वच्छता राखावी, व्यवस्थित आहार घ्यावा, व्यवस्थित आराम घ्यावा. आणि त्यासोबतच महिलांकडं, मुलींकडं आणि या विषयाकडंच एकूणच महिलांच्या आरोग्याकडं बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन, पुरुषांचा, महिलांचा आणि सर्वांचाच दृष्टिकोन बदलावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि तो बदलणं जाणं खूप गरजेचं आहे. आजही भारतातल्या 88% महिला जर मासिक पाळीच्या दरम्यान सॅनिटरी पॅड वापरू शकत नसतील, तर आपण नक्कीच विचार केला पाहिजे की आपल्याला आपल्या घरातल्या महिलेची, आईची, बहिणीची, बायकोची काळजी आहे का, आणि त्या दरम्यान तिला व्यवस्थित आराम भेटावा यासाठी मी काही करतो आहे का. जर करत नसाल तर आपण ते केलं पाहिजे. भारतातल्या 73% महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान काही ना काही इन्फेक्शन्स होतात. मग ते इचिंग असेल, पुरळ येणं असेल किंवा अजून काही असेल. आणि त्याच्यातल्या बऱ्याच महिलांना सर्वायकल कॅन्सरपर्यंत अगदी या गोष्टी जातात. आणि हे सगळं होतं यामुळे की कारण आपण त्या विषयावर कधी बोलत नाही, खुलेपणाने चर्चा करत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रमैत्रिणींनो, जोपर्यंत आपण एखाद्या समस्येवर चर्चा करणार नाही तोपर्यंत आपण उत्तरापर्यंत पोहोचणार नाही. आणि ही समस्याच आपण एका सोशल टॅबूमध्ये, एका शर्मेमध्ये दाबून ठेवलेली आहे, ज्यामुळं याच्यावर बोललं जात नाही आणि याच्यावरची उत्तरं कोणाला माहीत नाहीत. ही खूप सोपी नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती नैसर्गिक म्हणून आपण स्वीकारली पाहिजे. जसे की मला वयात आल्यानंतर दाढी मिशी आले, तसेच मुलीला वयात आल्यानंतर शारीरिक हार्मोनल बदलांमुळे मासिक पाळी येते. आणि हे इतकं नैसर्गिक आहे, याच्यामध्ये धर्माचा, जातीचा किंवा कुठल्याही गोष्टीचा काहीही संबंध नाही आहे. ते आपण लक्षात घेऊन त्याच्याकडं नैसर्गिक म्हणून पाहिलं पाहिजे, मुलींकडं, महिलांकडं माणूस म्हणून पाहिलं पाहिजे. आणि यासाठी समाजबंध प्रयत्नशील आहे. आणि त्यामुळेच महिला आरोग्यावर जिथं शक्य होईल आणि ज्याही ठिकाणी शक्य होईल तिथं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो. आपण जर याच्यामध्ये सहभागी झालात, आपल्याला सहभागी व्हायचं म्हणजे फिजिकली इथं यायचं असं काही नाही आहे. आपण आपल्या ठिकाणी याविषयी व्यवस्थित स्टँड घेणं, महिलांच्या, मुलींच्या बाजूने उभं राहणं म्हणजेच ह्या गोष्टीतला सहभाग आहे. आपण जर याच्यामध्ये सहभागी झालात तर आम्हाला खूप खूप आनंद होईल. हो. आणि सचिन, याबद्दलच म्हणजे जे काही तुझं समाजकार्य आहे किंवा समाजबंध बद्दलचं जे कार्य आहे, त्याबरोबरच मला इथं सर्वांबरोबर एक किस्सा म्हणजे शेअर करायची इच्छा आहे की जेव्हा तू दिल्लीला जात होतास तुझ्या कामानिमित्त आणि तुला ही खबर कळाली की मुक्ता नावाची जी एक माझी विद्यार्थिनी आहे उत्तराखंडच्या ताडिकेत नवोदय विद्यालयाची, तर ती कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराशी झुंजत आहे. तर त्यावेळेस तू तिला भेटायला गेलास आणि ज्या दिवशी म्हणजे ती थोडीशी लाजत होती कारण किमोथेरपीमुळे तिचे पूर्ण हेअर्स वगैरे रिमूव्ह केलेले होते. आणि दुसऱ्या दिवशी तू पण तिला जाताना भेटायला स्वतःचे पण हेअर्स रिमूव्ह करून गेला होतास. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे सांगता येतं की नवोदयनं ही आपली भावना रुजवलेली आहे प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये की आपल्याला जात पात, एखादा प्रांत किंवा एखादी भाषा याबद्दल आपल्याला नाही, आपण सगळेजण सर्वधर्म समभाव मानणारे विद्यार्थी आहोत. आणि याचाच प्रत्यय तू तिथे करून दिलेला आहेस. आणि माझ्या मते मुक्ताचा जो चॅप्टर आहे तर तुझ्या लाईफमधला खरंच खूप स्पेशल चॅप्टर आहे. पण आता सध्या जे कोरोनाचं युग सुरू आहे, सध्या जे कोरोनाची परिस्थिती सुरू आहे त्यामध्ये सगळं काही बंद झालेलं आहे किंवा खूप अडचणींचा सामना करावा लागायला सगळीकडे. तर यामध्ये सध्या तुझं काय चालू आहे नेमकं आणि तू काय करतोय सध्या, त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. नक्कीच सांगशील ना थोडंसं? निश्चितच कोरोनामुळे जगाची सगळीच गणितं बदललेली आहेत, तशीच सामाजिक क्षेत्रातली ही परिस्थिती आहे. पण या दरम्यान एक महत्त्वाची गोष्ट आपण जर ऑब्झर्व केली असेल तर ती म्हणजे अत्यावश्यक काय काय आहे ह्याची आपल्याला जाणीव त्या दरम्यान बऱ्याच जणांना झाली असेल, जी आम्हाला कदाचित आधीच झाली होती. आणि जानेवारीमध्येच आम्ही ठरवलं होतं की कुठल्या तरी अशा भागात जाऊन काम करूया जिथं आपल्या कामाची जास्त गरज आहे आणि त्या भागात राहून त्या महिलांसोबत जर आपण काम केलं
तर ते जास्त इम्पॅक्टफुल राहील आणि शिवाय प्रवासातला आमचा वेळ वाचेल. आणि त्यामुळे आम्ही जानेवारीमध्येच ठरवलेलं की रायगड जिल्ह्यातल्या गागोदे तालुका पेन या भागातल्या कातकरी महिलांसोबत हे आपलं काम सुरू करायचं. पण कोरोनामुळे इथं यायला आम्हाला उशीर झाला आणि आम्ही जुलैच्या पहिल्या आठवड्यात इथे आलो आणि आता 3 महिने झाले आम्ही इथं आहोत. तर इथे आचार्य विनोबा भावे यांचा जन्मस्थान आश्रम आहे, ज्याच्यामध्ये राहून आम्ही सेंद्रिय शेती आणि इथे काही जे काही गायी आहेत, गीर गायी आहेत, त्यांचं पालन, त्यांची दूध वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करतो. आणि त्याच्यानंतर एक सर्वोदयी विचारांची शाळा इथं सुरू होते, ज्याच्यामध्ये शर्वरी माझी मिसेस, माझी सहचारिणी, जी या कामामध्ये माझी खूप स्ट्रॉंग सपोर्टर आहे. ती नवोदयची नाही आहे, पण नवोदयांच्या सगळ्या स्किल्स तिच्यामध्ये आहेत, सामाजिक जाणीव त्याहीपेक्षा जास्त तिच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे ती माझ्यासोबत काउन्सिलर म्हणून ह्या सगळ्या कामामध्ये असते, ट्रेनर म्हणून ह्या सगळ्या कामात मला मदत करते. तर आम्ही दोघंही इथं शिफ्ट झालेलो आहोत आणि पुढील 3 वर्षासाठी इथंच राहून शिक्षणातलं काम असेल, शेतीमधले काही प्रयोग असतील आणि शिवाय इथल्या कातकरी आणि ठाकूर हे 2 आदिवासी जमातीचे लोक इथं बरीच लोकसंख्या या भागात आहे. तर त्या महिलांसोबत राहून इथं आरोग्य आणि रोजगार या घटकावर काम करायचं असं आमचं सध्या तरी डोक्यात आहे, जेणेकरून त्या महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान वापरासाठी पॅड तर मिळतीलच, ते त्या स्वतःच बनवतील, पण शिवाय त्याच्यातून काही रोजगाराच्या संधी त्यांना उपलब्ध होतील आणि रोजगारही मिळेल. त्याचबरोबर आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला बरेच अजून इथल्या अडचणी, समस्या दिसल्या, जसं की व्यसनाधीनता आहे किंवा शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, उच्च शिक्षणाचं प्रमाण तर खूपच कमी आहे, शिवाय बालविवाह आहे. तर या सगळ्या घटकांवर हळूहळू काम करावं लागणारे कुठलाच एक सामाजिक विषय हा बाकीच्या सामाजिक समस्यांपेक्षा वेगळा असू शकत नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्याने या सगळ्यामध्ये काम करावं लागणार आहे. आपल्यापैकी कोणी या भागात असाल तर आम्हाला नक्की संपर्क करा. आपल्याला मिळून काम करायला मला नक्की आवडेल. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, हे म्हणतात ते खरंच आहे. कारण या ठिकाणी तू स्वतः तो आदर्श सर्वांच्या समोर ठेवलेला आहेस. फक्त तू म्हणतच नाहीयेस, तर तू ती कृती करून पण दाखवतोयस. त्याचंच एक उदाहरण म्हणजे जे की तुम्हा दोघांनी पण, म्हणजे पती पत्नींनी जो काही सत्यशोधक पद्धतीचा विवाह केलेला आहे, ज्याचा आदर्श आपल्याला महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिलेला होता, तर त्याच मार्गावर तुम्ही दोघांनी गेलात आणि तुम्ही याचं म्हणजे पाठिंबा पण करता. त्याचबरोबर जे काही दारूबंदीचं काम असेल किंवा हुंडाबंदीच्या विरुद्ध जे काही चळवळ असेल, त्यामध्ये पण तुम्हा दोघांचा सक्रिय सहभाग असतो. यासाठी खरंच तुमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. माझी एक इच्छा आहे सचिन, की जे आपले नवसंवादचे श्रोते आहेत, तर त्यांच्यासाठी तू काय सांगशील? त्यांच्यासाठी थोडेसे 2 शब्द तू नक्की सांगितलेस तर आम्हाला नक्कीच आनंद होईल. कोणाला संदेश किंवा उपदेश देण्या इतपत मी मोठा नाही, पण आपली सामाजिक बांधिलकी ओळखून आपण कायम वागलं पाहिजे असं मला वाटतं. आपण जर हा व्हिडिओ पाहू शकत असाल तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण प्रिव्हिलेज्ड आहोत, की आपल्याकडे 8-10 हजाराचा फोन आहे, ज्याच्या माध्यमातून आपण मनोरंजन करू शकतो किंवा इतर काही गोष्टी करू शकतो. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडं या लॉकडाऊनच्या काळामध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी फोन नसल्याने ते आत्महत्या करत आहेत, बरीच जण शिक्षणापासून वंचित राहत आहेत. आणि हे फक्त ऑनलाईन पुरतंच मर्यादित नाही आहे, तर कितीतरी मुलं आहेत की जी आजही शिक्षणाच्या प्रवाहात नाही आहेत. कितीतरी लोक आहेत ज्यांना वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत म्हणून ते जीव सोडतात. कितीतरी लोक आहेत ज्यांना शासकीय योजना मिळत नाहीत आणि भ्रष्टाचारामुळे त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत आणि त्यामुळे अजून हे ते मुख्य प्रवाहात आलेले नाहीत. मला वाटतं की आपण शिक्षित आहोत, आपण नव्या भारताचे शिलेदार आहोत आणि आपल्याला ह्या जबाबदारीची जाणीव असली पाहिजे की मी जर या स्टेजवर आहे, मी कुठल्याही स्टेजवर असेल, मी विद्यार्थी असेल किंवा मी गृहिणी असेल किंवा मी काही व्यावसायिक असेल किंवा मी कुठेतरी नोकरीला असेल, पण मी ज्या स्टेजवर आहे त्या स्टेजवरही अजून निम्मा भारत नाही आहे. आणि मग मी जरी सेटल झालेलो नसलो, मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की आयुष्यात कधीच कोण सेटल होत नाही. आपल्याला वाटतं की आत्ता माझं शिक्षण चालू आहे, त्यामुळे मला माझ्यात सामाजिक बांधिलकी आहे आणि मला लोकांसाठी काहीतरी करायचं आहे, पण माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी करेल. परत आपण म्हणतो की मला आता नोकरी लागल्यानंतर मी करेल. परत म्हणतो की आत्ताशी माझी स्टार्टिंग आहे, माझे इन्क्रिमेंट होऊ दे. परत आपल्याला वाटतं की माझं लग्न होऊ दे, मुलं होऊ दे, आणि काही ना काही आपल्या आयुष्यात कायम होत राहतं आणि त्यामध्ये सामाजिक काम करायचं मात्र आपलं राहून जातं. पण मला असं वाटतं की सामाजिक काम करणं म्हणजे की तुमचं पूर्ण जो काही व्यवसाय आहे, नोकरी आहे, ते सगळं सोडून तुम्ही सामाजिक कामात आलं पाहिजे असं नाही. पण तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथं जर प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करत राहिलात
तर माझ्या मते ते सामाजिक कामापेक्षा काही वेगळं नाही, ती सामाजिक बांधिलकीपेक्षा काही वेगळं नाही. आपल्या घरातले आईवडील असतील किंवा आपल्या आसपासची मुलं असतील, त्यांना योग्य दिशा देणे, आईवडिलांची सेवा करणे, त्यांची आपल्यामुळे कुठली सामाजिक समस्या निर्माण होऊ नये याचा जरी सर्वांनी विचार केला तरी माझ्या मते सामाजिक समस्या खूप कमी होतील. मी जर ट्रॅफिकचे सिग्नल पाळले, मी जर बाकीच्या कुठल्या अवैध गोष्टी करणं टाळलं तर नक्कीच होणारा भ्रष्टाचार, होणारी चुकीचे पायंडे पडले जाणारे समाजामध्ये हे कमी होतील आणि एक निश्चित चांगला समाज आपल्याला मिळेल, जेणेकरून कोणालाही पूर्ण वेळ सामाजिक काम करावं लागणार नाही जर आपण सर्वांनी आपली सामाजिक बांधिलकी पाळली तर. हा 135 कोटी लोकांचा देश आहे आणि ते चालवण्यासाठी काही लाख सरकारी कर्मचारी किंवा शासनाचे प्रतिनिधी आहेत. तर आपण त्या सर्वच समस्या त्यांच्याकडून सुटतील याची अपेक्षा अजिबात धरू शकत नाही. त्यामुळे आपल्यालाही आपली जबाबदारी उचलावी लागेल आणि आपल्या आसपास ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर आपल्याला नक्कीच आवाज उठवावा लागेल, त्याच्यावर कृतिशील काहीतरी पर्याय द्यावा लागेल. तेव्हाच हे सर्व चित्र बदलेल. आणि मी जे काम करतो आहे त्यातच सर्वांनी सहभागी व्हा असं मी अजिबात म्हणणार नाही. त्याच्यात जर आपण सहभागी झालात कोणत्याही स्वरूपात, आपण त्याच्यामध्ये मदत करू शकलात फिजिकली, आर्थिक दृष्टीने किंवा कुठल्याही स्वरूपात, तर ते निश्चितच स्वागतार्ह आहे. पण आपण आपल्या आसपासच्या कुठल्याही समस्येत मात्र नक्की भिडा, त्याच्याशी त्या संदर्भात काहीतरी करण्याचा प्रयत्न करा आणि तेही खूप मोठं सामाजिक काम असेल. प्रत्येकाने एकाच विषयाला धरून एकाच व्यक्तीच्या पाठीशी राहणं कायम अपेक्षित नाही आहे. तर आपण ज्याही कुठल्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे काम कराच, पण काही अप्रामाणिक गोष्टी आपल्याला दिसल्या तर मात्र तिथे शांत न बसता आपण त्याला विरोध केला पाहिजे. खलील जिब्रान एका कवितेमध्ये म्हणतो की जेव्हा एखाद्या झाडाचं एखादं पान गळत असतं तेव्हा त्या झाडाच्या पूर्ण संमतीशिवाय ते एक पान ही झाडाचं कुठलं गळू शकत नाही. म्हणजेच ही जी व्यवस्था आहे, ज्या काही गोष्टी होत आहेत आपल्या आसपास, त्या जर रोखायच्या असतील तर आपण त्याच्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे. आपण मूकसंमती त्या गोष्टींना देत असतो, आपण त्यावर शांत राहतो, म्हणून त्या गोष्टी घडत असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो. आणि त्यामुळं आपण त्या गुन्ह्यामध्ये तेवढेच सहभागी असतो, तेवढेच त्याचे आपण गुन्हेगार असतो. आणि ते जर होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर आपण स्टँड घेतला पाहिजे. आपली प्रत्येक कृती ही विवेकी, विचारी असली पाहिजे, ज्याचा कोणालाही त्रास न हो अशी असली पाहिजे आणि उलट त्याच्यातून काहीतरी सृजनात्मक, काहीतरी चांगलं घडेल अशी जर ती कृती असेल तर ते खूप चांगलं पाऊल असेल आणि संवेदनशील, विवेकी पाऊल असेल, जे आपल्या स्वप्नातला भारत घडवायला नक्की मदत करेल. धन्यवाद. अभिव्यक्तीच्या अभिनव आविष्काराच्या द्वितीय पुष्पामध्ये सचिन, तू आमच्यासोबत आलास आणि इथे म्हणजे संवाद साधलेला आहेस वेळातला वेळ काढून, त्याबद्दल खरंच तुझे मनापासून धन्यवाद आहेत. संपूर्ण नवसंवाद टीम तुला धन्यवाद देते. आणि म्हणजे हा जो आपला संवाद आहे तर त्या संवादातून एखाद्या जरी व्यक्तीचे मतपरिवर्तन झाले असेल किंवा त्याला समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन जर बदलला असेल तर नक्कीच या नवसंवादचा जो काही मुख्य हेतू आहे तर तो सार्थकी झाला असं आपण मानूया. तर इथे मी सर्वांना परत एकदा धन्यवाद म्हणेन की तुम्ही आमचा हा व्हिडिओ बघितलेला आहे किंवा हा संवाद ऐकलेला आहे. आणि सचिन, परत एकदा तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी, तुझ्या भावी कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नवसंवाद टीमतर्फे परत एकदा धन्यवाद.